नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वाटाणा पीक विषयी थोडी माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, हा बघू शकता, हा आहे आमच्या वाटाण्याच्या शेतीचा प्लॉट आहे। तर बघू शकता मित्रांनो, सध्या याला फुलाचा बहर आणि वाटाण्याच्या शेंगा पण लागलेल्या आहेत। तर मित्रांनो, ह्याची जर शेती तुम्हाला करायची असेल तर मित्रांनो, ह्याला काही हवामान कसे लागते, लागवडीची योग्य जमीन कशी पाहिजे, पेरणी अगोदर मशागत कशी करायची आणि लागवडीचा हंगाम, एकरी बियाणे किती लागते याच्याविषयी सर्व इन्फॉर्मेशन आणि ह्याला कोणत्या प्रकारच्या जाती असतात याच्याविषयी मी तुम्हाला माहिती काही सांगणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण ह्याला हवामान कसं पाहिजे तर याच्याविषयी माहिती घेऊ। वाटाणा हे थंड हवामानातील पीक आहे। साधारणतः 10 ते 18 सेल्सिअस पर्यंत ह्याला टेम्परेचर लागते मित्रांनो, आणि पीक चांगले वाढण्यास मदत होते। लागवडीसाठी मित्रांनो ह्याला जमीन कशी पाहिजे तर मित्रांनो, हे वाटाण्याचे पीक हे सगळं उत्तम पीक देणारे पीक असल्यामुळे लागवडीसाठी क्षेत्राची चांगली जमीन असणे गरजेचे आहे। जमीन भुसभुशीत आणि नरम असल्यास मुळांची वाढ चांगली होते, मुळे खोलवर रुजतात आणि मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य शोषण करतात। यामुळे झाडाची वाढ चांगली होते। पेरणी अगोदर जमीन बैल नांगर किंवा अवजाराने नांगरटी करून भुसभुशीत करून घ्यावी। आणि लागवडीसाठी हंगाम आहे मित्रांनो जून जुलै, दुसरा म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान ह्याची लागवड करावी। एकरी लागणारे बियाणे, एकरी 50 ते 60 किलो बियाणे लागते। जर टोकन पद्धतीने पेरल्यास 25 ते 30 किलो बियाणे लागते। वाटाण्याचे प्रकार आहेत मित्रांनो, बागायती म्हणजेच भाजीचा वाटाणा आणि जिरायती म्हणजेच कडधान्य वाटाणा। आणि ह्याचे सुधारित वाण कोणते आहे, NP 29 थॉमस लॅक्स्टन, आणि दुसरे एक आहे वाण बोनविला, आणि पटकन येणारे वाण आहे अलिबॅगर आणि अर्केल ओदेसी आणि मेटिऑर। तसेच ह्याच्यामध्ये कोणकोणते खते टाकू शकता। तसेच मित्रांनो, वाटाणा लागवडीसाठी वापरले जाणारे खते, त्यासाठी साधारणतः 2.5 एकरीसाठी 15 ते 20 टन शेणखत, ते 20 ते 30 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालास जमिनीचा पोत पाहून द्यावा। मशागत करत असताना शेणखत योग्य प्रकारे मिसळून द्यावे। तर मित्रांनो, धन्यवाद। आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका।